मित्रहो, आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ही आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक बोलवलेली आहे। शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची ही बैठक पुढचा अजेंडा ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेली आहे। रामटेक बंगल्यावर होणाऱ्या या बैठकीला शिवसेनेच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशा सूचना बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या कार्यालयातून गेलेले आहेत। हे नेमकं काय आहे आणि शिंदेंना नेमकं काय साधायचंय हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। एका बाजूला मंत्रिमंडळाचा विस्तार हा काहीसा खोळंबलेला आहे। कोणाला कोणती खाती मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्या खात्यांवर कोणाची वर्णी लागणार हे तर त्याहीपेक्षा स्पष्ट झालेलं नाहीये। हे खरं आहे की ते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात असेल, त्याचा मंत्रिमंडळाचा तोंडवळा कसा असेल हे जरी खरं असलं तरी या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे कमालीचे नाराज आहेत आणि त्यांची नाराजी ही शिवसेनेला किती त्रासदायक ठरू शकेल यापेक्षा ती महायुतीला किती मारक ठरेल हे देखील आता बघावं लागणार आहे आणि त्याचाच विचार हा भाजपच्या दिल्लीतल्या मंडळींनी केलेला आहे। एकनाथ शिंदेंना दुखवायचं नाही हे भाजपचं सूत्र आहे, पण त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांना आता लाडवायचं नाही हे देखील भाजपने आपलं एक उपसूत्र बनवलेलं आहे। या सगळ्याची कुणकुण लागल्यामुळे जर आपला शिक्का खणखणीत वाजला नाही तर भाजप आपल्याला विचारात घेणार नाही हे एव्हाना एकनाथ शिंदेंना कळलेलं आहे आणि त्याच सगळ्या गोष्टींची सूत्र किंवा हालचाली आता शिंदेंनी करायला सुरुवात केलेली आहे। त्याचाच हा भाग म्हणा किंवा त्याचाच हा पहिला टप्पा म्हणा, शिंदेंनी रामटेक बंगल्यावर बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी असणार आहेत, त्याचप्रमाणे जे काही संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे असलेले लोक तर असणारच आहेत, पण वेगवेगळ्या भागांमधले प्रमुख पदाधिकारी यांचाही यामध्ये समावेश असणार आहे। याचं कारण काय, तर याचं कारण अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील, त्या पाठोपाठ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागणार आहेत आणि या सगळ्यामध्ये जर आपण तरलो नाही, जर आपण टिकलो नाही तर भाजप आपल्याला मुळीच माफ करणार नाही हे आता शिंदेंना कळलेलं आहे आणि त्यामुळेच ही बैठक घेऊन या बैठकीच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका हे आता शिवसेनेचं मिशन असणार आहे आणि त्यामुळे भाजपचं सूत्र आहे की शिंदेंना ठाकरेंसमोर भिडवा आणि त्यांचा एकूणच जो काही 2 पक्षांमधला, 2 गटांमधला आणि 2 नेत्यांमधला संघर्ष आहे तो वाढवा। हे एक सोपं सूत्र घेऊन भाजप या दोन्ही नेत्यांकडे पाहते आणि त्याचाच एक परिपाक म्हणून येणारी मुंबई महानगरपालिका ही आपल्याला होताना दिसणार आहे। जर आपण संपूर्ण राज्यभराचा विचार केला 288 लोकसभा विधानसभा मतदारसंघांचा, तर त्यापैकी 53 ठिकाणी शिवसेनेचे शिंदे विरुद्ध ठाकरे असे 2 गट किंवा अशा 2 सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या। म्हणजे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असं राज्यभरात 53 ठिकाणी झालं होतं आणि या 53 पैकी 36 ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारलेली आहे, धनुष्यबाणाची सरशी झालेली आहे। 53 पैकी 14 ठिकाणी ठाकरेंच्या मशालीने बाजी मारलेली आहे आणि 14 ठिकाणी मशाल धगधगलेली आहे। या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर शिंदे हे त्या 53 ठिकाणी सरस ठरलेत एवढं आपण सांगू शकतोय। मग अशा वेळेला मुंबई महानगरपालिका की जिच्यात 227 जागा आहेत, आता ही मुंबई महानगरपालिका जिचं वार्षिक बजेट हे साधारण देशातल्या 7 राज्यांपेक्षा अधिक आहे, जवळपास 40,000 कोटींच्या आसपास अंदाजपत्रक असलेली मुंबई महानगरपालिका एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते। पण त्याहीपेक्षा ती भाजपला का हवी आहे, तर हे आर्थिक सत्तेचं महाकेंद्र म्हणा किंवा आर्थिक सत्तेचं केंद्र म्हणून, आर्थिक राजधानी म्हणून आणि मुंबईमध्ये असलेलं चित्रपट क्षेत्र, त्याचप्रमाणे फिल्मी जगत, त्याचप्रमाणे व्यापार आणि उद्यम, या सगळ्यासाठी मुंबई हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका ज्याच्या हाती असेल
साहजिकच देशाच्या राजकारणात, व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि अर्थकारणामध्ये तो पक्ष किंवा ते नेते हे वरचढ ठरलेले आपल्याला बघायला मिळू शकतात। किंबहुना फक्त एकटी मुंबई हातात असली तरी पण शिवसेनेची गुजराण होत होती, हे आता भाजपने पाहिलेलं आहे। आणि त्यामुळेच या महानगराच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे भिडवायचंय असं आता भाजपने ठरवलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपला कुठेही दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्यासाठीच शिंदेंनी ही बैठक बोलवलेली आहे। हे खरं आहे की त्यांच्या पक्षात सन्नाटा आहे, ते स्वतः निराश आहेत, हे जरी खरं असलं तरी ही निराशा फार वेळ टिकवून चालणार नाही, त्यातून आणखी मोठी निराशा पदरी पडेल, हे होऊ द्यायचं नाही, यासाठीच ही बैठक बोलावलेली आहे। आता याच गोष्टी होत असताना ज्या वेळेला शपथविधी होणार होता मंत्रिमंडळाचा, म्हणण्यापेक्षा तिन्ही म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांचा, त्याच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता। हा फोन या शपथविधीला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा असं सांगण्यासाठीचा होता। या फोनवर या दोन्ही नेत्यांची झालेली चर्चा, त्यांच्या जवळच्या काही मंडळींकडून जे आपल्याला कळलंय त्यानुसार ती खूपच चांगल्या पद्धतीने झालेली चर्चा होती। 2 सभ्य गृहस्थांनी एकमेकाबरोबर केलेलं ते दूरध्वनीवरचं संभाषण होतं। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे त्या शपथविधी सोहळ्याला पोहोचू शकले नाहीत, गेले नाहीत, किंवा त्यांनी अनुपस्थित राहणं हे महाविकास आघाडीच्या रणनीतीचा तो एक भाग होता असं म्हणा, किंवा ते त्यांना जाणं काहीसं अवघडल्यासारखं झालं होतं असं म्हणा। पण शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता। ही जी फोनवरची डिप्लोमसी आहे किंवा हे जे फोन पॉलिटिक्स आहे तेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मारक ठरू नये याची काळजी सुद्धा आता एकनाथ शिंदे घेत आहेत। आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे हे काही पावलं सावध टाकतायत। याचं कारण असं आहे, सगळीकडेच दोस्ती का पैगाम भेजायला सुरुवात केली आहे भाजपने। आणि दोस्तीचा पैगाम हा जर पवारांकडे गेला, ठाकरेंकडे गेला, तर त्यातला कुठला पैगाम हा स्वीकारला जाईल, कोणाकडून कधी, याची कोणालाच खात्री नाही आहे। आणि त्यामुळे आपल्या समोरचं जे काही आहे ते चोख करा, ठोकून करा, वाजवून बजावून करा, याचंच एक प्रत्यंतर आज आपल्याला रामटेकवर बघायला मिळणार आहे। या बैठकीला कोण कोण येणार आहेत, काय शिंदे सांगणार आहेत आणि काय तयारी होणार आहे हे सुद्धा आम्ही आपल्याला सांगणार आहोत। आपण असेच आमच्या बरोबर कनेक्ट राहा। मित्रहो, आपल्याला वाटतं का की शिंदेंच्या राजकीय अडचणी वाढू नयेत यासाठी शिंदे कामाला लागले तर ते यशस्वी ठरतील? मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा मुकाबला घडवायचा कार्यक्रम हा भाजपनं हाती घेतलाय आणि त्यात दोन्ही बाजूच्या शिवसेनेतल्या कुठल्याही गटाचं पतन झालं तरी ते भाजपला हवंय। भाजप या दोन्ही शिंदेंना भिडवून शिवसेना ही 4 अक्षरं काहीशी कमकुवत करण्याच्या मागे लागली आहे का? आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आपल्या प्रतिक्रिया, आपल्या कमेंट्स या जर सकारात्मक असतील, संसदीय भाषेत असतील तर जरूर त्याची दखल घेतली जाईल आणि त्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। मित्रांनो, असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्र बरोबर सतत कनेक्ट राहा। आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।